तर हिला काय झालं? ही कशी निघून गेली? इंद्रासोबत बोलत होते ना, काय माहित काय झालं. बहुतेक यायला नाही म्हणाला असेल तो. अरे देवा, आता हिची समजूत कशी काढायची? मी आहे ना, मी बोलते तिच्याशी. ओके. बरं ठीक आहे. हा काय? काय झालं? नाही म्हणाला का? की येतो म्हणालाय? नाही, त्यांना आज फॅक्टरीत खूप काम आहे तर ते जेवायला नाही येऊ शकणार. मला वाटलंच होतं. तू बोलावणार आणि तो नाही येणार. तुझं मन जपण्यासाठी, तुला वाईट वाटायला नको म्हणून तरी त्याने यायला हवं होतं की नाही. पण नाही. हे सगळे नवरे असेच असतात का ग? बायका इतकं प्रेम करतात त्यांच्यावर, इतकी काळजी घेतात त्यांची, पण यांना काही पडलेलीच नसते. तू मला मगाशी म्हणालीस ना, तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते. हे आहे का तुमचं प्रेम? नाही नाही, असं काही नाहीये. त्यांना खरंच तिकडे काम असेल म्हणून नाही येत ते मुद्दाम करणार नाहीत असं. Come on, राणी. A person is not that busy. He can at least take out 15-20 minutes for you. 15-20 मिनिटासाठी तर येऊच शकतो ना तुझ्यासाठी. थांब, मी बोलते त्याच्याशी. नाही नाही, तुम्ही बोलू नका. ते उगा चिडचिड करतील. कामात आहेत ते, जाऊ द्या. अगं पण तुला त्रास होतोय ना, त्याचं काय करायचं? तो तुझ्याशी भांडायला लागला ना, तर मी उभी राहीन की दोघांमध्ये? आधी मला फोन तर करू दे. करू ना फोन? ठीक आहे, तुम्ही करून बघा प्रयत्न, बोला त्यांच्याशी, पण आता माझं नाव घेऊ नका. मी स्वयंपाकाचं बघते. तुझं नाव न घेतच सगळं करणार आहे मी, राणी. आता तू बघच मी काय काय करते ते. सॉरी इंद्रा, तुला डिस्टर्ब करते, पण इकडे खूप गोंधळ झालाय रे. राणीला तुझा हा शर्टच सापडलाय. ती मला या शर्टाबद्दल विचारत होती, पण मला कळत नाहीये मी तिला काय सांगू ते. मला खोटं बोलायला जमणार नाही. हा, तू प्लीज लवकर ये इकडे. नाही नाही नाही, राणीला या शर्टबद्दल काही कळतं कामा नाही. तनिषाने तिला काही सांगण्याआधी मला घरी पोचायला हवं.